नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत की 3 पिन टॉप कसा कनेक्ट करायचा, याला कशा वायर जोडायच्या. तर आपण चला बघू शकतो माझ्याकडे हा एक 3 पिन टॉप आहे. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, 3 पिन टॉपचे जे 3 टोकं आहे हे समजून घ्यायचे आहेत. बघू शकता यामध्ये हे जे 2 टोकं दिसतात, हे जे 2 पॉईंट आहे हे पिन, हे कसे आहेत, थोडेसे छोटे आहेत व हा मोठा आहे. मग हा जो मोठा पिन असतो हा नेहमी अर्थिंगचा पिन असतो वरच्या साईडचा, व ह्या साईडचा असतो फेजचा पिन. त्यानंतर हा असतो न्यूट्रलचा पिन. ठीक आहे, असे 3 पिन असतात, 3 पॉईंट असतात. आपल्याला या 3 पॉईंटला वायर जोडायच्या असतात. चला तर आपण सर्वात पहिले हे काय करू, हे स्क्रू काढून घेऊ व याचे कनेक्शन करू. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, याचे दोन्ही स्क्रू काढून घ्यायचे आहेत. बघू शकता आपण दोन्ही स्क्रू काढून घेतले आहेत व आता ह्या साईडला आपल्याला काय करायचं आहे, वायरचे कनेक्शन करायचे. आपण बघू शकता इथे आपला एल लिहिलेला असतो, इथे एन लिहिलेला असतो व या ठिकाणी अर्थिंगचा सिम्बॉल काढलेला असतो. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं, ह्याच पद्धतीने याचे कनेक्शन करायचे आहे. तर आपण काय करणार आहोत, इथे एल लिहिला आहे तर आपण एलसाठी लाल वायर वापरणार. ठीक आहे, एल म्हणजे काय, फेज वायर असते. सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यातून ह्या वायर्स, तिन्ही वायर्स आपल्याला काय करायच्या आहे, वळून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपलं कनेक्शन व्यवस्थित होईल, वायर कुठे लूज राहणार नाही. आपण बघू शकता आपण काय केलंय, फेजसाठी आपण लाल वायर वापरली. तर लाल वायर काय करणार आहे, मी इथे या पॉईंटमध्ये अशी जोडून देणार आहे व व्यवस्थित स्क्रू पुन्हा टाईट करून घ्यायचा आहे. कुठेही लूज कनेक्शन राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. बघू शकता मी इथे लाल वायर जोडली, इथे एन लिहिलेला असतो त्यामुळे ही इथं न्यूट्रल वायर जोडायची असते आपल्याला. ठीक आहे, इथे न्यूट्रलसाठी मी काळी वायर घेतली, बघू शकता. तर आता काय करणार आहे, मी ही काळी वायर इथे अशा पद्धतीनं जोडून देणार आहे, व्यवस्थित स्क्रू टाईट करून घेणार आहे, जेणेकरून कुठेही लूज कनेक्शन राहणार नाही. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी अर्थिंगचा पॉईंट आहे, तर अर्थिंगसाठी आपण हिरवी वायर वापरणार आहोत. आपण बघू शकता माझ्याकडे ही हिरवी वायर आहे, मी या ठिकाणी ही अर्थिंगची वायर इथे जोडून घेणार, व्यवस्थित स्क्रू टाईट करून घेणार. आपण बऱ्याचदा काय करतात, इथे अर्थिंगचं कनेक्शन करत नाही. तर काय करायचं, आपल्याला हा 3 पिन टॉप दिलेलाच याच्यासाठी असतो की आपल्या कुठलाही जो काही इक्विपमेंट असेल त्याला 3 पिन टॉप असेल तर त्याला अर्थिंग करणं हे गरजेचं असतं. त्यामुळे अर्थिंग आपल्याला इथे देणं पण आवश्यक असतं. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, या तिन्ही वायर इथे जोडून घेतल्या, त्यानंतर आपण याची कॅप अशी व्यवस्थित लावून घेणार आहोत. आता काय करायचं, आपल्याला याचे दोन्ही स्क्रू व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, हे दोन्ही स्क्रू टाईट करून घ्यायचे. आपलं 3 पिन टॉपचं कनेक्शन पूर्ण झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपण कुठल्याही 3 पिन टॉपला कलर कोडनुसार वायर जोडू शकतो. आपण काय केलंय, एलसाठी लाल वायर जोडली, फेससाठी, न्यूट्रलसाठी काळी वायर व अर्थिंगसाठी हिरवी वायर. अशा पद्धतीने आपण सहज व सोप्या पद्धतीने 3 पिन टॉपचं कनेक्शन करू शकतो. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा.